चला व्हायब्रेशन कडे या. आता व्हायब्रेशन्स कशाला म्हणू ते बघू आपण. व्हॉट इज मीन बाय व्हायब्रेशन. व्हायब्रेशन कशाला म्हणायचं. हे सिंपल वर्ड्स आहे. आता बघा, इफ जेव्हा कोणताही पार्टिकल व्हायब्रेट होते, इफ जर आता म्हटलं हे पार्टिकल्स काय होतं, हा ऑब्जेक्ट काय होता, व्हायब्रेट होता. ठीक आहे ना. कोणतेही पार्टिकल काय होते, व्हायब्रेट होते, तेव्हा त्याच्यामध्ये काय फॉर्म होते. ठीक आहे. तर मग व्हायब्रेशन कशाला म्हणतात का, लक्षात करा. एक गोष्ट होते का त्याच्यामध्ये जे मोशन होते पार्टिकल्स, ते कसं होते का, ते होते टू अँड फ्रो, टू अँड फ्रो, टू फ्रो, टू फ्रो, टू फ्रो, टू फ्रो, असं मोशन क्रिएट होते. कशामध्ये, ऑब्जेक्ट मध्ये. ठीक आहे. म्हणून त्याला आपण व्हायब्रेशन म्हणतो. काय म्हणतो त्याला, व्हायब्रेशन. मग व्हायब्रेशनची जे डेफिनेशन येईल आपल्याकडे ते अतिशय सोपी येणार. ओके. तुम्ही समजून घ्यायचं व्हॉट इज बाय टू अँड फ्रो मोशन. ओके. टू मागे आणि फ्रो म्हणजे पुढे. जे कंटिन्युअस मोशन होते, मागे पुढे मागे पुढे मागे पुढे, इट इज कॉल्ड एज व्हायब्रेशन. त्याला काय म्हणतो आपण, व्हायब्रेशन म्हणतो. ओके. आणि त्यालाच आपण ऑसिलेटरी मोशन म्हणू शकतो. वास्तविक पाहता काय म्हणू शकतो, ऑसिलेटरी मोशन. नंतर सांग, ऑसिलेटरी मोशन पण त्याला म्हणू शकतो आपण. काय म्हणू शकतो, ऑसिलेटरी मोशन. ओके. तर लक्षात करा, एखादा ऑब्जेक्ट, आता माझ्याकडे हा ऑब्जेक्ट आहे आणि हा काय करत आहे, कंटिन्युअसली इथे जात आहे आणि कंटिन्युअसली परत येत आहे. आता हे जे झालं, सेम इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये सांगितलं तुम्हाला, त्याला आपण पिरियडिक मोशन म्हणतो. ओके. पण तो काय करत आहे, त्याची पोझिशन चेंज आहे, मागे पुढे तिथेच मोशन करत आहे. त्याला टू अँड फ्रो मोशन असं म्हणतो आपण. काय म्हणतो, टू अँड फ्रो. ओके. कोणतं, टू अँड फ्रो. तर द टू अँड फ्रो मोशन ऑफ ऑब्जेक्ट, इट इज कॉल्ड एज व्हायब्रेशन. ओके. द टू अँड फ्रो मोशन ऑफ ऑब्जेक्ट, इट इज कॉल्ड एज व्हायब्रेशन. मग व्हायब्रेशनची डेफिनेशन लिहिली इथं, द टू अँड फ्रो मोशन of an object called as व्हायब्रेशन. त्याला आपण काय म्हणतो, व्हायब्रेशन्स म्हणतो. कळत आहे. टू अँड फ्रो, टू अँड फ्रो कळलं का तुम्हाला. ठीक आहे. टू म्हणजे मागचं मोशन आणि पुढे, असं जे कंटिन्युअस मोशन होते त्याला आपण व्हायब्रेशन म्हणतो. आणि कोणतंही व्हायब्रेशन असंच होणार. आता या पार्टिकलला व्हायब्रेट होत आहे पार्टिकल, या पार्टिकल मध्ये पण मोशन होणार, तेच होणार. टू अँड फ्रो, टू अँड फ्रो, इट इज कॉल्ड एज व्हायब्रेशन. आता व्हायब्रेशनचा पण विषय आला की व्हायब्रेशन कन्सिस्ट ऑफ टू टाइप्स. व्हायब्रेशनचे किती टाइप्स असतात, टू टाइप्स. त्या एक असते फ्री व्हायब्रेशन बेटा, फ्री व्हायब्रेशन, आणि दुसरं राहणार फोर्स व्हायब्रेशन. दुसरं कोणतं, कळत आहे. व्हायब्रेशन कळलं ना तुम्हाला, टू अँड फ्रो मोशन ऑफ ऑब्जेक्ट, इट इज कॉल्ड एज व्हायब्रेशन. व्हायब्रेशन कन्सिस्ट ऑफ टू टाइप्स, फ्री व्हायब्रेशन अँड फोर्स व्हायब्रेशन. फ्री व्हायब्रेशन अँड फोर्स व्हायब्रेशन. कोणाचे टाइप्स आहे, व्हायब्रेशनचे. व्हायब्रेशन्स काय सांगितलं, द टू अँड फ्रो मोशन ऑफ ऑब्जेक्ट कॉल्ड एज व्हायब्रेशन. व्हायब्रेशन कन्सिस्ट ऑफ कोणते, फ्री व्हायब्रेशन, फोर्स व्हायब्रेशन. फ्री व्हायब्रेशन अँड फोर्स व्हायब्रेशन. आता तुम्हाला समजलं असेल, फ्री जे नॅचरल व्हायब्रेशन होते फ्री, त्याच्यावर कोणत्याच प्रकारचा फोर्स ऍक्ट होत नाही, इट इज कॉल्ड एज फ्री व्हायब्रेशन. कोणतंही फ्री व्हायब्रेशन पकडून घ्या ज्याच्यावर फोर्स ऍक्ट होते, नॅचरल व्हायब्रेशन फोर्स ऍक्ट होत नाही, दॅट्स अ फ्री व्हायब्रेशन. अँड फोर्स व्हायब्रेशनचं एक्झाम्पल येणार, फोर्स ऍक्ट किया व्हायब्रेशन, व्हायब्रेट हुआ, फोर्स ऍक्ट केला व्हायब्रेशन, इट्स कॉल्ड एज फोर्स व्हायब्रेशन. ओके. the vibration which is happened due to applying force, it is called as force vibration. त्याला कोणतं व्हायब्रेशन म्हणतो आपण, फोर्स व्हायब्रेशन. ओके. and natural occurring vibration without acting any force, it is called as free vibration. It is called as free vibration. कळत आहे, कळत आहे सर्वांना. ठीक आहे. हे फ्री व्हायब्रेशन आणि फोर्स व्हायब्रेशन हे एक्झाम्पल आहे, दोन्ही तिन्ही व्हायब्रेशन, सॉरी टाइप्स आहे. कळलं व्हायब्रेशन. ठीक आहे. चला नंतर आपल्याला आता पाहावं लागेल स्प्रेडिंग ऑफ साऊंड और हाऊ साऊंड प्रोपोगेट. ते पण झालेलं आहे आपलं, साऊंड कसा प्रोपोगेट होते. ओके. नंतर जर टॉपिक आपण पाहायचा असला, नंतरचा तू टॉपिक येणार, ठीक आहे, साऊंड वेव्ह मध्येच पाहायला पाहिजे होतं आपण ते. तर फ्री व्हायब्रेशन आणि फोर्स व्हायब्रेशन झालं.
त्याच्यानंतर साऊंड वेव्हचा एक टॉपिक राहिलेला आहे, तो म्हणजे असं साऊंड वेव्हची डेफिनेशन मी तुम्हाला सांगितली आहे. ओके, साऊंड वेव्ह कोणती वेव्ह आहे? इट्स अ प्रेशर वेव्ह. इट्स अ प्रेशर वेव्ह. ओके, ठीक आहे. विच कंटेन contraction and rarefaction while transferring from one medium to another medium. त्याला आपण म्हणतो साऊंड वेव्ह. ओके, आता साऊंड वेव्ह कन्सिस्ट ऑफ 3 टाइप्स. साऊंड वेव्हचे किती टाइप्स असतात? 3 टाइप्स. ओके, किती टाइप्स? 3 टाइप्स. ओके, आता त्याच्यानंतर फर्स्ट वन आला, तुम्हाला म्हणू शकता इथं ऑडिबल साऊंड. ओके, याला आपण ऑडिबल साऊंड म्हणतो. अनदर साऊंड वाय इन्फ्रासोनिक साऊंड वेव्ह. कोणती? साऊंड वेव्ह. आणि थर्ड नंबरचं इथे अल्ट्रासोनिक साऊंड वेव्ह. ओके, कोणती कोणती साऊंड वेव्ह आली? फर्स्ट वन ऑडिबल साऊंड वेव्ह, अनदर वन इन्फ्रासोनिक साऊंड वेव्ह, and another one ultrasonic sound wave. ओके, आता व्हॉट इज मीन बाय सर ऑडिबल साऊंड वेव्ह? ऑडिबल साऊंड वेव्ह कशाला म्हणायचं? ऑडिबल साऊंड द साऊंड वेव्ह व्हिच इज हिअर बाय ह्युमन. जे आपण ऐकू शकतो त्याला आपण ऑडिबल साऊंड. नॉर्मल जे आपण ऐकू शकतो त्याला आपण ऑडिबल साऊंड वेव्ह. बिलो 20 हर्ट्सचं साऊंड आपण ऐकू शकत नाही, अँड मोर दॅन 20,000 हर्ट्स ते पण आपण ऐकू शकत. ओके, मग या 3 टॉपिक्स मध्ये तेच डिफरन्शिएट करायचं आहे आपल्याला. व्हॉट इज मीन बाय ऑडिबल साऊंड, व्हॉट इज मीन बाय इन्फ्रासोनिक साऊंड वेव्ह, अँड व्हॉट इज मीन बाय अल्ट्रासोनिक साऊंड वेव्ह. ओके, ठीक आहे. हे कळलं तुम्हाला? ऑडिबल साऊंड वेव्ह कशाला म्हणतो आपण? जे आपल्याला ऐकू येते, बरोबर आहे ना? ठीक आहे ना, त्याला आपण ऑडिबल साऊंड वेव्ह म्हणतो. द साऊंड वेव्ह व्हिच इज हिअर बाय ह्युमन, इट इज कॉल्ड एज ऑडिबल साऊंड. ऑडिबल साऊंड वेव्ह. अँड इन्फ्रासोनिक साऊंड वेव्ह, the frequency of this sound wave is below 20 hertz. किती? बिलो 20 हर्ट्स. तर ही साऊंड जे राहणार बेटा बिलो 20 हर्ट्स राहणार. बिलो 20 हर्ट्स. कोणती? इन्फ्रासोनिक साऊंड वेव्ह. ओके, तुम्ही असे म्हणू शकता द इंटेन्सिटी ऑफ साऊंड वेव्ह. इंटेन्सिटी ऑफ साऊंड वेव्ह बिलो 20 हर्ट्स. बिलो 20 हर्ट्स. 20 हर्ट्सच्या खाली इंटेन्सिटी असते त्याची. हर्ट्स, हर्ट्स याचा युनिट आहे त्याचा. ठीक आहे, हर्ट्स फ्रिक्वेन्सीचा याचा युनिट आहे हर्ट्स. याचा युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी इज हर्ट्स. तर बिलो 20 हर्ट्स. अँड व्हॉट इज माय अल्ट्रासोनिक इंटेन्सिटी ऑफ अल्ट्रासोनिक साऊंड वेव्ह इज मोर दॅन 20,000 हर्ट्स. ठीक आहे, मग आपण म्हणू शकतो मोर दॅन 20,000 हर्ट्स. ऑडिबल जे आपल्याला ऐकू येते याच्यापेक्षा थोडी जास्त 20 हर्ट्स जे आहे, ही जे 20 हर्ट्स आहे याच्यापेक्षा कमी आपण ऐकू शकत नाही. याच्यापेक्षा कमी. तुला म्हटलं बेटा 19 अगर भी बोल दिया तो वो भी नहीं सुनाई देता, आपण नाही ऐकू शकत. ठीक आहे, कोणी पण. त्याच्यानंतर त्याचा अभाव म्हणजे याच्यानंतर 20 झालं, 20च्या नंतर 20,000, मग हे मधातला जे साऊंड आहे ते आपण ऐकू शकतो. म्हणजे मोर दॅन 20 हर्ट्स अँड मोर दॅन 20,000 हर्ट्स साऊंड आपण ऐकू शकत. मोर दॅन 20,000 हर्ट्सचा. ठीक आहे ना, मोर दॅन 20,000 हर्ट्सचा साऊंड आपण ऐकू शकत. ठीक आहे, बिलो 20 हर्ट्स ते पण ऐकू शकत नाही. अँड तो साऊंड कोणता? 20 to 20,000 हर्ट्स याच्या मधातला साऊंडच आपण ऐकू शकतो. कान सपोर्ट नाही करतात ऐकासाठी. हो, नाही आपल्यासाठी नाही सांगू शकत, पण कदाचित होऊ शकते, नाहीतर नाही. कळलं ना, त्यानेही आपला जाऊ शकतो, पण 20,000 साऊंड. ठीक आहे. हो, ॲनिमल्स आहे ना, बॅट, डॉग आहे, बॅट आहे. डू यू नो बॅट? वही चमगादड़.
चला, हे कळलं सर्वांना. साऊंड वेव्ह, टाइप्स ऑफ साऊंड वेव्स, ऑडिबल साऊंड वेव्ह. नेक्स्ट वन इन्फ्रासोनिक साऊंड वेव्ह, अनदर वन अल्ट्रासोनिक. इन्फ्रासोनिक साऊंड वेव्हची स्पेशालिटी काय आहे? बिलो 20 हर्ट्स. आणि अल्ट्रासोनिक साऊंड वेव्ह मोर दॅन 20 हर्ट्स. अल्ट्रासोनिक मोर दॅन 20 हर्ट्स. इथपर्यंत काय डाऊट? आता ऑडिबल साउंड वेव म्हणजे अशी साउंड वेव है जी अपन ऐकू शकतो, बस. उसकी फ्रीक्वेंसी जो है वो 20 हर्ट्ज टू 20,000 हर्ट्ज याच्या मधात राहू शकतो. काय डाऊट? तर 20 हर्ट्जच्या जर मागे जर गेली तू, खाली गेले तू आपण, तर याला आपण इन्फ्रासोनिक साउंड वेव म्हणतो, जे आपण ऐकू शकत नाही. आपल्याला आवाज जो ऐकू येतो, हे जे मी बोलत आहे तुमच्या सोबत, ही याच्या मधातला आवाज आहे बेटा. ठीक आहे ना? जर हा आवाज एखाद्याला ऐकू येत नसेल तर समजून घ्यायची त्याची फ्रिक्वेन्सी याच्यापेक्षा कमी आहे. म्हणजे माझी फ्रिक्वेन्सी याच्यापेक्षा जास्त आहे, नाही ते याच्यापेक्षा कमी आहे. बरोबर ना? हा, त्याचा हा प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्या आतमधल्या कानातले पूर्ण तर मड साफ करायला लागते पहिले, आणि पूर्ण ऍटम करायला लागते त्याचा. तवा हे याचा प्रॉब्लेम नाही आहे त्याचा, आहे ना? त्याला आणून कुत्र्याचे कानं बसवा लागते इथं, तेव्हा त्याला बरोबर ऐकू येते. हा, बोला. हा, त्याचं बाई, हा, म्हाताऱ्या लोकांना ऐकू येत नाही, त्याचा पुरा मॅटर झालेला आहे इथं कानाचा. त्याचा पीएम जर केलं तर कोणतेच अर्जत नाही, काहीच अर्जत नाही रे बाबा. सरळ सांग, पोस्टमॉर्टम जर केलं त्याची किडनी फिडनी पुरी बेकार झाली आहे. कान पूर्ण असा, ते काहीच विषय नसते. आणि जसं जसं तुमचं एज वाढत राहणार, ठीक आहे ना, तसे तसे ऑर्गन्स पण इनइफेक्टिव्ह होतात. बरोबर आहे ना? ऑर्गन्स पण इनइफेक्टिव्ह होतात, त्याचं काही काम राहत नाही. माहिती आहे ना? आपण चालतो म्हणजे चालणं समजते ना, आपले पाय दुखायला लागते. आजकाल तर चांगल्या चांगल्या लेकराचे पाय दुखायला लागते, है ना? एवढं पाय, मम्मी पप्पा आणि पाय पाय दुखत आहे. अरे बाबा कमाल आहे. ठीक आहे ना? आम्ही इकडे ते घर आमचे पाय नाही दुखू राहिले. काय गोष्ट, 4 वेळा पाणी पाजा लागते. ग्लुकोजच्या बॉटला चांगल्या, काय देऊ राहिला? ग्लुकोज देऊ राहिला. काय देऊ राहिला? ग्लुकोज देऊ राहिला. 10 वेळा ग्लुकोजची बॉटल घेऊन यायला लागते. आणि मग असं नाही, आपल्या ऑर्गन्सनं पण आपल्याला सपोर्ट केले पाहिजे, आपल्या मसल्सनं पण सपोर्ट केले पाहिजे. मसल्स मध्ये ते असतेच म्हटलं प्रॉब्लेम आपला, कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ मसल. बरोबर आहे? ठीक आहे, थँक्यू. चला, असू द्या. हे कळलं सर्वांना? ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक जो आहे थोडा, तुम्हाला नोट्स जे आहे ते डायरेक्ट देण्यात येईल. आता सध्या नाही लिहिलं तरी चालेल तुम्ही. ठीक आहे? तुम्हाला डायरेक्ट ग्रुपवर मी नोट्स टाकतो, ते नोट्स लिहून घ्या. आणि जैसा बोल रहा हूं वैसे, जसं मी सांगत आहे तसंच नोट्स अवेलेबल आहे आपल्याकडे. सगळ्या जशा नोट्स टाकलेल्या आहेत तशाच नोट्स अवेलेबल. ठीक आहे? ठीक आहे, थांबून दे बरं.